मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. एक साधारण 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पहिल्यांदा नागेश्वर टेम्पल. तिथून मग VIP दर्शन मोस्टली करू, कारण की नागेश्वर टेम्पलपासून ते बेट द्वारकापर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते जेमतेम 1 तासावरती आहे. तर आपल्याला रिटर्न येऊन पुन्हा चेकआउटसुद्धा करायचं आहे, सामानसुद्धा न्यायचं आहे. सो आता ट्राय करतो की लवकरात लवकर जसं दर्शन होईल बेट द्वारका वगैरे फिरून आणि मग आम्ही इथून बहुत मज़ा आ रहा है. पूरा घोड़ा चला रहा है. तुमको पीछे कुछ लग तो नहीं रहा ना. ये आया डब्बा. हेलो गेट दिख गया है. ये साहब क्या क्या जबरदस्त है. देखना तो कितना बड़ा मूर्ति हो. देखो हॅलो एव्हरीवन. आता आम्ही पोहोचलेलो आहोत नागेश्वर टेम्पलला. एक जेमतेम आमच्या हॉटेलपासून एक हाफ ॲन आवरचा रोड होता, पण रोड अत्यंत बेकार. जे कोणी ॲडव्हेंचर बाईक घेऊन येत असेल त्यांच्यासाठी खूप मजा आहे, पण जर पिलियन मागे असेल तर थोडंसं केअरफुल व्हावं लागेल. ऑफकोर्स मी ॲक्टिवा रायडर होती, त्याच्यामुळे मला काही एवढं झालं नाही, कारण की विदाऊट ब्रेक मी आलेली आहे. आणि आत्ता दर्शन चालू झालेलं आहे, तर आपण आता दर्शन घेऊयात आणि परत भेटूया. थँक्यू. आता आम्ही नागेश्वर टेम्पलमध्ये आतमध्ये आहोत. आमचं दर्शन झालेलं आहे, पण आम्ही आता अभिषेक करायला थांबलेलो आहोत आणि आमच्यासोबत ते पण सगळे आहेत, ते सगळे अभिषेक करणार. तुम्ही सगळ्यांचे अटायर बघू शकता की सगळ्यांनी छान असं प्रिपेअर झालेले आहेत. सोमेन, तेजा, हर्षिता आणि ऑब्व्हियसली आम्ही आमच्याच कपड्यांमध्ये आहोत. तर आता आम्ही जातोय आतमध्ये, तर भेटूयात. न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमि न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. हर हर महादेव. आमचं आत्ताच नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि त्यासोबत आम्ही अभिषेकसुद्धा केलेला आहे. संकल्प अभिषेक केलेला आहे आम्ही त्यामध्ये दुग्ध अभिषेक होता, दुग्ध आणि जल अभिषेक. तिथे तुम्हाला एक लिस्ट मिळेल, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे हवे ते तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर आत्ता बघू शकता की किती गर्दी झालेली आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आम्हाला खूप छान दर्शन झालं. सो जर तुम्हालाही टेम्पलला व्हिजिट करायचं तर शक्यतो 6-7च्या आसपास यायला ट्राय करा, म्हणजे तुम्हाला छान आणि मनसोक्त दर्शन घेता येईल. हर हर महादेव. फाइनली हम लोग निकल चुके हैं अभी बेट द्वारका के लिए. बेट द्वारका यहाँ से कुछ 40 मिनट्स दिखा रहा है. अभी रास्ता अगर सुबह जैसा रहेगा तो शायद थोड़ा ज़्यादा टाइम जा सकता है, पर हो जाएगा कवर, क्योंकि मुझे लग रहा है कि ज़्यादा अच्छा रास्ता रहेगा. लेट्स सी कैसा होता है, क्या होता है. भाई क्या रोड है, क्या रोड है. वो मोर पंख जो है ना, वो सुदामा से जुड़ा. हाँ हाँ, क्या ज़बरदस्त दिख रहा है. कितना बड़ा है भाई, कितना बड़ा है. साला इन लोगों ना कुछ काम धंदा नहीं है, सगळे फालतू सारखे मध्ये मध्ये येतात फोटो व्हिडिओ करायला. अरे साल्यांनो, रस्त्यावर तरी निघा. कब से आगे भी चले गए. अरे आए थैंक यू भाई, यही चाहिए सबको. अरे और एक आ जाओ. हाँ बोलो. मुंबई घूम लिया. सब कुछ दिखता है ना, तो बहुत अलग ही फिर मज़ा आता है. मज़ा आता है.
हॅलो एव्हरीवन, आमचं आता बेट द्वारकाचं दर्शन झालेलं आहे. सुदामा सेतूवरून आपलं येणं आणि जाणं त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही टेम्पलमध्ये जाल व्हिजिट करायला, दर्शन घ्यायला, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जेणे तुम्ही 11:30च्या आधीच दर्शन घ्याल अशी काळजी घ्या. कारण 11:30 नंतर खूप जास्त रश होतो. कारण की 12:15ला त्यांचा काहीतरी भोग चढवायचा असतो. तो भोग चढवल्यानंतर मंदिराचे दार 12:30ला कम्प्लीट क्लोज होतात. मग ते VIP असेल किंवा कोणी असेल, कोणासाठी ते दार उघडलं जात नाही. सो प्रयत्न करा तुम्ही इथे लवकर व्हिजिट कराल. निदान 12च्या आधी किंवा 11:30च्या आधी तुमचं दर्शन झालं पाहिजे. त्यानंतर आता आम्ही इथून द्वारकावरून चाललो आहे सोमनाथला. एक जेमतेम 238 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे एक साधारण 6-6:30 होतील आम्हाला पोहोचायला. तर तुम्ही बघू शकता इथे आमचं काम चालू आहे सगळं बॅकपॅकिंगचं. ही तयारी झाली की आता आम्ही एक 5 मिनिटं इथून निघतोय. चला मग भेटूयात सोमनाथला. हर हर महादेव. काय नाही गाणं उठतंय रे. अरे काय भारी रोड आहे. असे रोड आपल्या महाराष्ट्रात का नाही बनवत? काय वेल डेव्हलप आहे तुझं. फुल वेल डेव्हलप. बघ आज सोडून बाय दिल भाई. नमस्कार सगळ्यांना. एक साधारण 2.5 तासानंतर आम्ही थांबलोय, रेस्ट घेतोय. बघू शकता हॉट आहे, सगळं आहे. ऍक्च्युली आम्ही रेस्ट घेणार नव्हतो, पण आमच्यासोबत नवीनच पिलियन आहेत, त्यामुळे थोडी त्यांना सवय नाही. सो त्यामुळे आम्ही पण रेस्ट घेतोय. आता जरा मस्त मिळालं तर मी तर म्हणते जरा पडूयात, पण नको. काय आता लगेच निघायचं. एक साधारण 30-45 मिनिटात आम्ही पोहोचू आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला तिकडच्या थंडीबद्दल नक्कीच सांगू. भाई तुम्ही बाजूला रोड बघताय का भाई? अरे बघता मग फुल समुद्र. उभं राहून ट्राय कर. अरे मी उभंच राहिलोय. भारी फुल असं वाटतं कोस्टर राईड करतोय. पण आज एवढी विंडच नव्हती. मजा आली. ये तेजा क्या है, ये तेजा वो तेजा को नहीं है भेजा, वो करता है ले जा सोनी ले जा. तेजा सॉन्ग मॅन. हा ना भाई फुल हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता सोमनाथच्या इथे आलेलो आहोत. एक मंदिरापासून साधारण 15 किलोमीटरवर तरी आहोत. आणि एक गोष्ट माहिती पडली आहे की आपले इथे PM आहेत मोदी, ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांची उद्या रॅली असणार आहे. सो वी डोंट नो आम्हाला दर्शन मिळेल की नाही, बट वी आर ट्राईंग फॉर अ VIP दर्शन. होपफुली आम्हाला ते मिळू शकेल. आणि आता एक बराच वेळ झाला आम्ही पोहोचलो. आता आम्ही फूडसाठी आलोय, तर हे आम्ही एक रेस्टॉरंट चूज केलंय. कारण सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही. सो वी थॉट वी शुड हॅव सम गुड फूड ॲट गुड प्लेस. सो वी केम हिअर अँड नाव वी आर गोइंग टू हॅव अ गुड फूड. चलो बाय.